पण एक गट शिवसेनेत म्हणजे तुमच्या पक्षातला आजही असं म्हणतोय की आदित्य ठाकरे हे महापौर झाले पाहिजेत किंवा आदित्य ठाकरेंनी लीड घेतलं पाहिजे मुंबईसाठी, कारण याआधी त्यांनी विजन दाखवलेलं होतं जेव्हा ते सक्रिय राजकारणात नव्हते त्यावेळी देखील त्यांनी मुंबई महानगरपालिका याच्यावर काम सुरू केलं होतं. ज्या काळात आम्ही त्यांच्या कविता वगैरे वाचायचो किंवा यायच्या त्या काळात सुद्धा त्यांनी विजन मांडलेलं होतं महानगरपालिकेसाठीचं. आणि नंतर जेव्हा ते ऍक्टिव्ह राजकारणात आले त्यानंतर बैठका घेणं नगरसेवकांच्या किंवा त्यामुळे त्यांच्यामधून पण एक असा सूर आहे. तर याकडे आपण कसं बघता, तुम्हाला आदित्य वाटतं का त्यांनी साहेबांना लीड घेतलं? मुंबईचा खूप चांगला अभ्यास आहे. ते राजकारणात नव्हते तेव्हापासून ते मुंबईचा अभ्यास करतायत. मी मंत्री म्हणून पण त्यांना मुंबईच्या बाबतीमध्ये विचार करताना मुंबईच्या बाबतीमध्ये काय असायला पाहिजे काय नसायला पाहिजे, मुंबई महानगरपालिकेचा हे जे 17 ते 22 हे जो काही कार्यकाल होता याच्यामध्ये मुंबईच्या डेव्हलपमेंटसाठी त्यांचं योगदान मी बघितलेलं आहे. महापौर होऊनच हे करता येतं असं काही नाही आहे. शेवटी ते पक्षाचे नेते आहेत. मुंबईच्या बाबतीमधलं त्यांचं विजन जे आहे ते काय महापौर असले तरच होणार आहे आणि नसले तर होणार नाही अशातला भाग नाही आहे. कोणी महापौर झाला तरी त्यांचं विजन ते अंमलात आणू शकतात. आणि ही चर्चा मीडियामध्ये आहे, आमच्याकडे तर असा कुठलाही विषय नाही आहे. आणि ते आता खूप वरच्या पातळीचे नेते आहेत, त्याच्यामुळे त्यांचं विजन हे आता बाकीच्या लोकांनी पूर्ण करायचं आहे. पण हा